मित्रांनो, व्हिडिओ नंबर 156. चला तर सुरू करूया आणि पाहू याचा विषय काय आहे. आजचा विषय आहे पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय. पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय, चला तर बघूया. पॉवर ऑफ अटर्नी हे कायदेशीर कागदपत्र असून या माध्यमातून एखादी व्यक्ती आपल्या मालमत्तेचा सांभाळ करावयाचे किंवा ती भाड्याने देण्याचे, तिची विक्री करण्याचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीला देत असते. व्हेरी गुड. पुढे बघूया. पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे कुल मुक्त्यार पत्र. मराठीत त्याला म्हणतात कुल मुक्त्यार पत्र. हा एक महत्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे, ज्याद्वारे एखादी व्यक्ती त्याच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करू शकते. व्हेरी गुड. मालमत्तेचा मालक किंवा एखाद्या व्यक्तीने त्याचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित म्हणजे ट्रान्सफर करण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी केली जाते. छान. त्याला मराठी भाषेत कुल मुक्त्यार पत्र असे म्हटले जाते. व्हेरी गुड. कुल मुक्त्यार पत्र हे सरकारी कामासाठी केलेला दस्तऐवज असतो. त्यामार्फत एखादी व्यक्ती स्वतःचे कायदेशीर अधिकार दुसऱ्या व्यक्तीला कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी देत असतो. व्हेरी गुड. विशेषतः प्रॉपर्टीची खरेदी विक्री, भाडे करार व इतरही बऱ्याच व्यवहारामध्ये कुल मुक्त्यार पत्राचा वापर केला जातो. व्हेरी गुड. पूर्वीच्या काळी कुलमुक्त्यार पत्र किंवा इतर वेगवेगळ्या कराराची कायदेशीर नोंदणी करण्यात लोक टाळाटाळ करत असत. परंतु आता कुठल्याही न्यायालयीन वादात दुय्यम निबंधकाकडे नोंद केलेले दस्त ग्राह्य धरले जात असल्याने कुल मुक्त्यार पत्रासह सर्व महत्त्वाच्या कराराची नोंदणी करणे अनिवार्य झाले आहे. व्हेरी गुड. समजा तुम्ही परदेशात किंवा दूरच्या शहरात राहता, जिथून तुम्हाला प्रवास करणे सोपे नाही आणि तुमच्याकडे एक मालमत्ता आहे जी तुम्हाला विकायची आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कुलमुक्त्यार पत्राचे कायदेशीर साधन वापरू शकता. व्हेरी गुड. तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या नावावर या मालमत्तेशी संबंधित कुलमुक्त्यार पत्र तयार करून ते दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवावे. अशा परिस्थितीत तुमच्या अनुपस्थितीत ती व्यक्ती तुमच्या वतीने व्यवहार करते. मित्रांनो, पुढे बघूया. मित्रांनो, पॉवर ऑफ अटर्नी अंतर्गत नेमण्यात येणाऱ्या व्यक्तीला प्रिन्सिपल किंवा ग्राइंडर असे म्हटले जाते. अधिकृत व्यक्तीला एजंट किंवा पॉवर ऑफ अटर्नी एजंट असे म्हटले जाते. नियम आणि अटींच्या आधाराचा कुलमुक्त्यार पत्र ज्या व्यक्तीच्या नावे केले आहे त्या व्यक्तीला मुक्त्यार पत्रांतर्गत तरतुदीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार असतात. व्हेरी गुड. यामध्ये कुलमुक्त्यार पत्राद्वारे ज्या व्यक्तीला अधिकार दिले आहेत ते फक्त व्यवहार करण्यापुरते असतात. त्या व्यवहारातील देवाणघेवाण ही संबंधित संपत्तीची विक्री करणारा व खरेदी करणारा यांच्या खात्यातच होत असते. बापरे. पुढे बघूया. ते फक्त व्यवहार करण्यापुरते असतात.
त्या व्यवहारातील देवाणघेवाण ही संबंधित व्यक्तीची विक्री करणारा व खरेदी करणारा यांच्या खात्यातच होत असते. पॉवर ऑफ अटर्नीचा केवळ मालमत्तेच्या व्यवहारासाठीच नाही तर इतर कारणांसाठीही वापर केला जाऊ शकतो. अच्छा, यामध्ये टॅक्स रिटर्न भरणे, शेअर्स व्यवहार करणे, बँकिंगशी संबंधित कामे हाताळणे इत्यादीचा समावेश आहे. वृद्ध, खूप आजारी लोकांसाठी एक अतिशय उपयुक्त कायदेशीर साधन आहे. छान. पॉवर ऑफ अटर्नीचे वेगवेगळे प्रकार असतात. पॉवर ऑफ अटर्नीचे वेगवेगळे प्रकार असतात. मित्रांनो, बघूया आपण. जबाबदारीच्या आधारावर 4 प्रकारच्या पॉवर ऑफ अटर्नी प्रामुख्याने सांगता येतील. 1 नंबर, कन्व्हेन्शनल आणि कॉन्व्हेन्शनल पॉवर ऑफ अटर्नी. या प्रकारात एखादी व्यक्ती निश्चित जबाबदारी पार पाडण्यासाठी नियुक्त केली जाते, तसेच त्याची नियुक्ती ठराविक काळासाठी लागू असते. 2 नंबर, ड्युरेबल पॉवर ऑफ अटर्नी. ही कायमस्वरूपी कालावधीसाठी असते आणि देणारी व्यक्ती जेव्हा तंदुरुस्त नसते तेव्हा कुलमुखत्यारपत्र त्याच्या नावे करण्यात आले आहे, त्याला नियमानुसार निर्णय घेण्याचे अधिकार असतात. अशा परिस्थितीत ग्रँटरचा जोपर्यंत मृत्यू होत नाही किंवा त्याच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी मध्ये बदल केले जात नाही किंवा ती रद्द केली जात नाही तोपर्यंत कायम राहते. नंबर 3, स्प्रिंग पॉवर ऑफ अटर्नी. कोणत्याही खास इव्हेंट, कार्यक्रम, उपक्रम किंवा परिस्थिती हाताळण्यासाठी स्प्रिंग पॉवर ऑफ अटर्नीचा उपयोग केला जातो. विशेषतः जेव्हा पॉवर ऑफ अटर्नी देणारी व्यक्ती निर्णय घेण्यास असमर्थ असते तेव्हा या प्रकारची कुलमुखत्यारपत्राचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, एखादा नियुक्त व्यक्तीला अपंगत्व आल्यास तो एक अटर्नी नेमू शकतो. व्हेरी गुड. मेडिकल पॉवर ऑफ अटर्नी. स्प्रिंग आणि ड्युरेबल पॉवर ऑफ अटर्नी अंतर्गत येते. या सुविधेचा वापर आरोग्याशी निगडीत प्रकरणात केला जातो. मात्र ही पॉवर ऑफ अटर्नी देताना देणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या संतुलित आणि सक्षम असणे गरजेचे असते. पुढे बघूया. नंबर 5, कोण देऊ शकतो? पॉवर ऑफ अटर्नी कोण देऊ शकतो? पात्रतेचा विचार केला तर 18 पेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीला निर्णय घेण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी देता येते. मात्र अशी व्यक्ती विश्वासू आणि योग्य असणे आवश्यक असते. व्हेरी गुड. अशा प्रकारे माझा व्हिडिओ मित्रांनो संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद.